महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सिकंदराबाद मनमाड अजंता एक्सप्रेस मनमाडऐवजी भुसावळ येथून सुरू करावी अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे। या मागणीसाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येत असून त्यामुळे जळगाव, भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव आणि परिसरातील प्रवाशांच्या थेट दक्षिण भारताशी रेल्वे कनेक्टिव्हिटीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे। मात्र सध्या ही गाडी भुसावळहून सुरू करण्याचा अंतिम निर्णय झालेला नाही, हे सुरुवातीलाच स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे। अजंता एक्सप्रेस ही महाराष्ट्र आणि तेलंगणाला जोडणारी महत्त्वाची रेल्वे सेवा आहे। सध्या मनमाड सिकंदराबाद अजंता एक्सप्रेस मनमाडहून सुरू होते आणि छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, निजामाबाद मार्गे सिकंदराबाद पर्यंत जाते। उपलब्ध रेल्वे माहितीनुसार सिकंदराबाद मनमाड मार्गावर या गाडीचा क्रमांक 17064 आहे, तर विरुद्ध दिशेच्या सेवेसाठी 17063 हा क्रमांक वापरला जातो। त्यामुळे ही गाडी केवळ मनमाड किंवा नाशिकपुरती मर्यादित नसून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला दक्षिण भारताशी जोडणारी सेवा आहे। मग भुसावळहून ही गाडी सुरू करण्याची मागणी नेमकी का केली जात आहे? यामागे उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांची मोठी गरज आहे। भुसावळ आणि जळगाव परिसरातून सिकंदराबाद, हैदराबाद आणि दक्षिण भारतातील इतर भागांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे। मात्र या भागातून सिकंदराबादकडे जाण्यासाठी थेट रेल्वेचे पर्याय मर्यादित असल्याची प्रवाशांची तक्रार आहे। त्यामुळे अजंता एक्सप्रेस भुसावळपर्यंत वाढवली तर जळगाव, भुसावळ आणि आसपासच्या भागातील प्रवाशांना थेट रेल्वेचा आणखी एक पर्याय उपलब्ध होऊ शकतो। विशेष म्हणजे चाळीसगाव आणि पाचोरा या महत्त्वाच्या स्थानकांचा मुद्दाही या मागणीशी जोडला जात आहे। संबंधित वृत्तांनुसार दक्षिण भारताकडे जाणाऱ्या काही उपलब्ध गाड्यांना या स्थानकांवर थांबा नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते। त्यामुळे अजंता एक्सप्रेसचा भुसावळपर्यंत विस्तार झाला आणि मार्गातील योग्य स्थानकांवर थांबे मिळाले तर या परिसरातील प्रवाशांना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो। अर्थात कोणत्या स्थानकांवर थांबा द्यायचा आणि वेळापत्रक कसं ठेवायचं हा निर्णय रेल्वे प्रशासनाच्या अभ्यासानंतरच होऊ शकतो। या मागणीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे अजंता एक्सप्रेसच्या वेळेचा वापर। फेब्रुवारी 2026 मधील वृत्तांनुसार गाडी मनमाडला पोहोचल्यानंतर काही तास यार्डमध्ये उभी राहत असल्याने ती भुसावळपर्यंत नेण्यासाठी वेळेचा वापर करता येऊ शकतो, असा युक्तिवाद करण्यात आला होता। त्यावेळी मध्य रेल्वेच्या तत्कालीन महाव्यवस्थापकांकडूनही गाडी भुसावळपर्यंत नेण्याच्या शक्यतेबाबत प्रस्तावाचा उल्लेख झाला होता। मात्र त्यानंतर भुसावळ मंडळाकडून सध्याच्या परिस्थितीत हा विस्तार सोपा नसल्याचे आणि भुसावळ मनमाड दरम्यान यांच्या इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो असे सांगण्यात आले होते। त्यामुळे हा निर्णय केवळ प्रवाशांची मागणी आहे म्हणून तत्काळ होऊ शकत नाही। त्यासाठी रेल्वेचे वेळापत्रक, रेकची उपलब्धता, देखभाल सुविधा आणि मार्गाची क्षमता यांचा विचार करावा लागणार आहे। दरम्यान या मागणीला यापूर्वीही रेल्वे पातळीवर आवाज मिळालेला आहे। 2024 मध्ये लोकसभेत मांडलेल्या नोंदीत 17063 किंवा 64 मनमाड सिकंदराबाद अजंता एक्सप्रेसचा जळगाव किंवा भुसावळपर्यंत विस्तार करण्याची मागणी नमूद करण्यात आली होती। म्हणजेच भुसावळपर्यंत गाडी वाढवण्याचा मुद्दा अचानक निर्माण झालेला नाही, तर गेल्या काही वर्षांपासून उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांकडून यासाठी पाठपुरावा केला जात आहे। मात्र इथे एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गाडी भुसावळहून सुरू झाली तर मनमाड आणि नाशिक परिसरातील प्रवाशांचं काय? कारण अजंता एक्सप्रेस गेल्या अनेक दशकांपासून मनमाडशी जोडलेली आहे। त्यामुळे भुसावळला विस्तार करण्याची मागणी करताना विद्यमान प्रवाशांची सोयही कायम ठेवणं महत्त्वाचं ठरणार आहे। रेल्वे प्रशासनासमोर त्यामुळे प्रवाशांची मागणी आणि सध्याच्या रेल्वे व्यवस्थेचा समतोल राखण्याचं आवाहन असेल। भुसावळ हे मध्य रेल्वेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं जंक्शन आहे। त्यामुळे अजंता एक्सप्रेसचा विस्तार झाल्यास उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना सिकंदराबादकडे जाण्यासाठी अधिक थेट सुविधा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्याचा फायदा केवळ प्रवाशांनाच नाही तर शिक्षण, नोकरी, व्यवसाय, पर्यटन आणि धार्मिक प्रवासासाठी दक्षिण भारतात जाणाऱ्या नागरिकांनाही होऊ शकतो। विशेषतः जळगाव आणि भुसावळ परिसरातील प्रवाशांना मनमाड गाठून पुढे प्रवास करण्याची गरज कमी होऊ शकते। परंतु सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मागणी अद्याप प्रस्ताव आणि पाठपुराव्याच्या टप्प्यात आहे। अजंता एक्सप्रेस भुसावळहून सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालय किंवा रेल्वे मंडळाकडून
अंतिम मंजुरी मिळाल्याची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे अजंता एक्सप्रेस आता भुसावळहूनच धावणार असा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. अंतिम निर्णय रेल्वे प्रशासनाच्या तांत्रिक आणि परिचालन अभ्यासनानंतरच होऊ शकतो. आता केंद्रीय रेल्वे मंत्र्याकडे करण्यात येणाऱ्या या पाठपुराव्यानंतर पुढची दिशा काय ठरते याकडे उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांचं लक्ष लागलेलं आहे. अजंता एक्सप्रेस भुसावळपर्यंत वाढवली तर जळगाव, भुसावळ आणि परिसरातील प्रवाशांना दक्षिण भारताशी जोडणारी मोठी सुविधा मिळू शकते. परंतु त्याच वेळी मनमाडच्या प्रवाशांची सध्याची सोयही कायम ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालय या मागणीवर काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अजंता एक्सप्रेसचा भुसावळपर्यंत विस्तार करावा का, की मनमाडची सध्याची सेवा कायम ठेवून भुसावळसाठी स्वतंत्र रेल्वे सुरू करावी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.